गुड मॉर्निंग स्टुडंट. आज मी तुमच्याशी भारतीय अर्थव्यवस्थेतील एका महत्त्वाच्या पंचवार्षिक योजनेविषयी बोलणार आहे आणि ती पंचवार्षिक योजना म्हणजे 10वी पंचवार्षिक योजना. 10व्या पंचवार्षिक योजनेला लोकांची योजना म्हणतात, म्हणजेच पीपल्स प्लॅन. आणि खऱ्या अर्थानं 10व्या पंचवार्षिक योजनेला लोकांची योजना बनवण्यावरच भर देण्यात आला होता. सोबतच जी राष्ट्रीय विकास परिषद आहे त्या राष्ट्रीय विकास परिषदेचा सहभाग वाढवण्यावर देखील या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का ही योजना अधिकाधिक विकेंद्रीकृत करण्यावर भर देण्यात आला आणि याच योजनेमध्ये विकेंद्रित नियोजनावर सर्वात अधिक भर देण्यात आलेला आपल्याला दिसतो. या 10व्या पंचवार्षिक योजनेचा जर आपण कालावधी लक्षात घेतला तर तो 1 एप्रिल 2002 पासून तर ते 31 मार्च 2007 पर्यंतचा हा कालावधी होता. विशेष म्हणजे या 10व्या पंचवार्षिक योजनेला 2 पंतप्रधान लाभलेला आपल्याला दिसतात. एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी जे मे 2004 पर्यंत होते आणि त्यानंतर मनमोहन सिंग तुम्हाला माहीत असेल तर ते मे 2004 नंतर होते. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं या योजनेला 2 पंतप्रधान लाभले त्याच पद्धतीनं या 10व्या पंचवार्षिक योजनेचे 2 उपाध्यक्ष होते. पहिले होते के.सी. पंत जुलै 2004 पर्यंत आणि त्यानंतर मॉन्टेक्सिंग अहलुवालिया हे जुलै 2004 नंतर आलेले आपल्याला दिसतात. ही जी 10वी पंचवार्षिक योजना आहे या 10व्या पंचवार्षिक योजनेचं जे नाव आहे याला शिक्षणाची योजना पण म्हणतात आणि लोकांची योजना देखील म्हणून संबोधल्या जाते. तर लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे काय कोणत्या पंचवार्षिक योजनेला शिक्षणाची योजना आणि लोकांची योजना म्हणून ओळखल्या जाते तर ती म्हणजे 10वी पंचवार्षिक योजना. आता 10व्या पंचवार्षिक योजनेची काही उद्दिष्ट होती. त्याच्यामधलं जे पहिलं उद्दिष्ट होतं त्यांचं का राष्ट्रीय उत्पन्नात जवळपास दरवर्षी वार्षिक वृद्धीचं जे लक्ष ठेवण्यात आलं होतं ते जवळपास 7.9 होतं. आपण राऊंड फिगर ते 8% म्हणू शकतो. सोबतच दुसरं जर या योजनेचं उद्दिष्ट लक्षात जर आपण घेतलं तर सार्वजनिक खर्चाचं जे प्रमाण होतं त्यावेळेस ते जवळपास 15,25,639 कोटी रुपये असल्याचं आपल्याला दिसते. एकूण खर्चापैकी सर्वात अधिक जो खर्च होणार होता तो म्हणजे 32% खर्च हा सामाजिक सेवांवर करण्याचं या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरलेलं आपल्याला दिसते. सामाजिक सेवांमध्येही 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त जो खर्च होणार होता तो शिक्षणावर होणार होता आणि शिक्षणावर होण्याचं अपेक्षित देखील होतं. त्यामुळंच 10व्या पंचवार्षिक योजनेला शिक्षणाची योजना म्हणतात. तर ही बाब सगळ्यात महत्त्वाची आहे जी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. या योजनेचं आपण जर तिसरं उद्दिष्ट जर पाहिलं तर आपल्याला असं दिसते का कृषी क्षेत्र हे जे आहे ते 10व्या पंचवार्षिक योजनेचं गाभा क्षेत्र मानण्यात आलं. त्याला मूळ प्रेरक बळ या क्षेत्रामुळे मिळालेलं आपल्याला दिसते. तर लक्षात ठेवा, गाभा क्षेत्र हे कशाला म्हणतात 10व्या पंचवार्षिक योजनेचं तर ते आहे कृषी क्षेत्र. ही जी 10वी पंचवार्षिक योजना आहे या पंचवार्षिक योजनेमध्ये युनोनेस म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने 2000मध्ये काही अशी 8 शतकोत्तर विकास ध्येय ठरवून दिलेली होती ज्याला आपण MDG म्हणतो, मिलियन डेव्हलपमेंट गोल्स. ती सर्व देशांनी जगातल्या जवळपास सर्वच देशांनी 2015 अखेर गाठायची होती. या ध्येयांचा 10व्या पंचवार्षिक योजनेवर प्रभाव पडला आणि विकासाचे जे मोजता येण्यासारखं जे लक्ष्य आहे ते देखील या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलेले आपल्याला दिसतात. 2000 मग आता हे विकासाचे ध्येय कोणते होते तर भारतामध्ये 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही ध्येय ठरवण्यात आले होते. त्याच्यामध्ये 2007 पर्यंत जो बालमृत्यू दर आहे तो 12% इथपर्यंत कमी करणे, माता मृत्यू जर असेल तर तो 100% कमी करणे. त्याच्यानंतर दारिद्र्य जे असेल तर दारिद्र्यामध्ये जवळपास तर लक्षात घ्या दारिद्र्य जे भारतातलं आहे ते जवळपास 6.5% कमी करणे. साक्षरतेचा जो दर असेल तो जवळपास 10.2% वाढवणे. प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणे. का तर या पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षणावरच सामाजिक सेवांपैकी सर्वात जास्त जो खर्च आहे तो शिक्षणावर होणार होता. त्यामुळं प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यावर या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर दिलेला आपल्याला दिसतो. इवन सर्व भारतातल्या ज्या मोठ्या नद्या आहेत प्रदूषित त्यांना स्वच्छ करण्याचं ध्येय देखील या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसते. सोबतच काही खेडेगावं असतील, खेडेगावं जे असतात त्या खेड्यांना पक्क्या बारमाही रस्त्यांनी जोडणे हे देखील एक ध्येय अनेक ध्येयापैकी एक ध्येय होतं 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. सोबतच जे लैंगिक सशक्तीकरण आहे
तर त्याच्यावर देखील भर देण्यात आला. आणि फक्त आर्थिक वाढीवर भर देण्यापेक्षा राहणीमानाचा जो दर्जा असतो तो उंचावून आर्थिक विकासावर जो भर देण्यात आलेला आपल्याला या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिसतो. या योजनेत मोजण्यासारखे अनेक लक्ष्य होती 2000 आणि ती आपल्याला साध्य करायची होती 2007 तर 2012साठी. तर लक्षात घ्या, सोबत या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये महिला सबलीकरणासाठी सामाजिक, आर्थिक आणि लैंगिक सबलीकरणाची एक त्रिसूत्री अवलंबण्यात आलेली आपल्याला दिसते. आणि लक्षात ठेवा, जे महिला सबलीकरण आहे त्या महिला सबलीकरणासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात आला आहे या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. मग या त्रिसूत्रीमध्ये नेमकं काय? सामाजिक, आर्थिक, लैंगिक सबलीकरण करणे महिलांचं, ज्याला आपण सोशल इकॉनॉमिक आणि जेंडर एम्पॉवरमेंट म्हणतो. इवन या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीय जे विकास परिषद असते त्या राष्ट्रीय विकास परिषदेचा जो सहभाग आहे तो वाढून जास्तीत जास्त विकेंद्रित ज्याला आपण नियोजन म्हणतो त्या नियोजनावर भर देण्यात आलेला आपल्याला या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिसतो. आणि सोबतच या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिल्यांदाच केंद्राबरोबर राज्यांशी चर्चा करून राज्यांना देखील विकासाचं मोजता येण्यासारखे जे लक्ष्य आहे ते पहिल्यांदाच या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवून देण्यात आलेलं आपल्याला दिसते. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणखी एक ध्येय ठेवण्यात आलं होतं, ते म्हणजे रोजगार निर्मितीचं. 10व्या पंचवार्षिक योजनेचे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट मानण्यात येतं, कारण प्रतिवर्षी 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तर लक्षात घ्या, प्रतिवर्षी जवळपास 100 लाख म्हणजे 1 करोड एवढे रोजगार निर्मितीचं लक्ष या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलेलं दिसते. एकंदरीतच 5 वर्षामध्ये 5 कोटी रोजगार निर्मितीचं लक्ष या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलं होतं. औद्योगिक उत्पादनाचा जर विचार केला तर औद्योगिक उत्पादनामध्ये जवळपास 10% वृद्धी दराचं लक्ष या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसते. आणि बचतीचं जे लक्ष आहे ते GDPच्या संदर्भात 20.3, त्याच्यानंतर गुंतवणूक असेल तर ते 23.4 असे लक्ष या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलेले आपल्याला दिसतात. आता थोडं जर आपण या योजनेच्या मूल्यमापनाविषयी किंवा त्याच्या यशापयशाविषयी आपण जर बोललो तर आपल्याला असं दिसतं की राष्ट्रीय उत्पन्नात 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो वार्षिक वृद्धी दर जो आहे तो 7.7 एवढा गाठण्यात आला आणि जो आपण 7.9 ठेवला होता आणि जवळपास तर तो सक्सेस झालेला आपल्याला दिसतो. कारण 7.9च्या हा जो 7.7 आकडा आहे तो बराच जवळपास आहे. म्हणून त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नात 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 7.7 हा जो वार्षिक वृद्धी दर आहे तो गाठता आला. दुसरी गोष्ट म्हणजे जे सार्वजनिक खर्चाचं आपण मागं पाहिलं, मी तुमच्याशी बोलू त्याविषयी, का आपण 15,25,000 कोटी रुपयाचं लक्ष ठेवलं होतं खर्च करायचं. तर या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सार्वजनिक खर्चावर जवळपास 12,49,00,000 रुपये खर्च करण्यात आले. सोबत FRBM कायदा करण्यात आलेला आपल्याला दिसतो. विकेंद्रीकरणाला गती मिळाली या पंचवार्षिक योजनेमध्ये 10व्या. आणि सोबतच तेजीची अर्थव्यवस्था एक प्रकारे निर्माण या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आपल्याला दिसते. आणि सोबतच या 10व्या पंचवार्षिक योजनेमुळं तेजीची अर्थव्यवस्था असल्यामुळं सार्वजनिक जो खर्च होता त्याला एक प्रकारे FRBM कायद्यामुळं म्हणा, तेजीच्या अर्थव्यवस्थेमुळे म्हणा, तर सार्वजनिक खर्चाला एक प्रकारचा लगाम लागलेला आपल्याला दिसतो. सोबत मूल्यमापन करताना हे देखील सांगता येईल का तेजीमुळं औद्योगिक उत्पादनाचं जे 10% ध्येय ठेवण्यात आलं होतं ते गाठता जरी नसले आले तरी देखील आपल्याला दिसते का 8.2% एवढा जो औद्योगिक उत्पादनाचा ग्रोथ रेट आहे तो साध्य झालेला दिसतो. म्हणजे 10 पैकी जवळपास 8.2%. आणि हे यश जवळपास समाधानकारकच होतं. शिवाय या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये नरेगा जी योजना होती त्या योजनेमुळे एका मोठ्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवलेली आपल्याला दिसते. शिवाय आपण बचतीचा जो रेट ठेवला होता जवळपास 20.3%, तो त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात साध्य झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे तो 30.8% बचतीचा GDPच्या संदर्भात साध्य झालेली आपल्याला दिसते. इवन जो गुंतवणुकीचा आपण GDPच्या संदर्भात जी 23.4% गुंतवणूक होणे जे आपल्याला अपेक्षित होतं तर ती गुंतवणूक आपल्याला जवळपास 32% झालेली लक्षात येते. आता सोबतच आपण पाहिलं का एकंदरीत 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो चलनवाढीचा दर होता
तो जास्त होता. म्हणजे FRBM कायदा राबून देखील चलनवाढीचा दर जास्त का होता? तो जवळपास चलनवाढीचा दर आर्थिक वर्ष 2006-07मध्ये 6.6 इतका होता. आता हा चलनवाढीचा दर एवढा का? कारण FRBM कायद्यामध्ये तर म्हटलेलं आहे का चलनवाढीचा जो दर आहे तो जवळपास राजकोषीय तूट 3% जास्त असू नये, महसुली तूट शून्यावर आणावी, असे काही एम होते. तदनंतरही आपल्याला दिसते का चलनवाढ, किंमत वाढ किंवा महागाई 6.6% वाढलेली दिसते. त्याचं कारण असं का 2008मध्ये जगामध्ये महामंदी आली होती आणि त्या महामंदीचा प्रभाव भारतावर देखील जवळपास 1-2 वर्षानंतर पाहायला मिळाला. आणि ही अर्थव्यवस्थेतली जी महामंदी आहे ती दूर करण्यासाठी भारत सरकारने मोठ्या प्रमाणात पॅकेज दिले. आणि पॅकेज दिल्यामुळं काय झालं की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा ओतल्या गेला आणि त्यामुळं आपल्याला चलनवाढ घडून आलेली दिसते. त्यामुळं 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सन 2006-07 नंतर चलनवाढीचा दर होता तो 6.6% एवढा आपल्याला दिसतो. आणि त्याच्यानंतर जो 6-7मध्ये जर अन्नधान्याचं उत्पादन जर आपण लक्षात घेतलं तर ते जवळपास 217 मिलियन टनावर पोचलेलं आपल्याला दिसते. सोबतच 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही राजकीय घडामोडी घडलेल्या आपल्याला दिसतात. जसं 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली 2002मध्ये. आता ही 86वी घटना दुरुस्ती का करण्यात आली हे तुम्हाला माहीत आहे. सक्तीच्या किंवा मोफत शिक्षणाच्या संदर्भात 12 डिसेंबर 2002ला 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि ज्याने एक शिक्षणाच्या हक्काचं कलम जोडलं. तुम्हाला माहीत असेल 21A. एक कर्तव्य, मूलभूत कर्तव्य देखील जोडण्यात आलं आणि सोबतच 11वं ज्याला आपण म्हणतो आणि एक मार्गदर्शक तत्वाचा देखील स्वीकार करण्यात आलेला आपल्याला दिसतो. मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करण्यात आलेला आपल्याला दिसतो या 86व्या घटना दुरुस्तीने. सोबत आणखी एक राजकीय घडामोडी या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये घडलेली आपल्याला दिसते. ती म्हणजे भारत अमेरिका नागरी अणुकरार झाला. तर भारत व अमेरिकेदरम्यान 18 जुलै 2005 रोजी नागरी अणुकरारास मान्यता भारत सरकारने दिलेली आपल्याला दिसते. सोबत या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही विकासाच्या योजना सुरू झालेल्या आपल्याला दिसतात. तर त्याच्यामध्ये पहिली जर आपण पाहिली तर त्याला वंदे मातरम योजना म्हणतात. आता ही वंदे मातरम योजना कशाच्या संदर्भात होती? तर वंदे मातरम ही जी योजना आहे ती गरोदर मातांची जी तपासणी व त्यांना आरोग्य सेवा देण्याच्या संदर्भात शासकीय व जे खाजगी आरोग्य यंत्रणा आहे यांच्या सहभागाने 9 फेब्रुवारी 2004 पासून ही वंदे मातरम योजना सुरू झालेली आपल्याला दिसते. सोबत आपण जर आणखी एक योजनेचा विचार केला तर राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना ही देखील 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली होती. राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना ज्याला आपण नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम म्हणतो. मजुरी रोजगार कार्यक्रम राबवताना जे काही अकुशल मजूर असतात त्यांना अन्न संरक्षण देण्यासाठी अतिमागास जिल्ह्यांमध्ये ही योजना जी आहे राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न रोजगार योजना तर अन्न योजना ही अतिमागास जिल्ह्यांमध्ये 14 नोव्हेंबर 2004 पासून सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसते. तर ही एक योजना लक्षात ठेवा, राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना, जी मजुरी रोजगार कार्यक्रम होता. अकुशल जे मजूर आहेत त्यांना अन्न संरक्षण देण्यासाठी अतिमागास जिल्ह्यांमध्ये हा जो कार्यक्रम आहे तो 14 नोव्हेंबर 2004 पासून सुरू करण्यात आलेला आपल्याला दिसतो. आणखी एक योजना या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसते ती म्हणजे जननी सुरक्षा योजना. तर ही जननी सुरक्षा जी योजना आहे ही भारतामध्ये संस्थात्मक जी प्रसूती आहे ती वाढवण्याच्या उद्देशानं 12 एप्रिल 2005 पासून जननी सुरक्षा जी योजना आहे ती आपल्याला सुरू झालेली दिसते. जे गर्भवती जे असतात त्या गर्भवतींना गरोदर काळात तपासणी असेल, प्रसूती असेल किंवा मग प्रसूती पश्चात ज्या काही आर्थिक मदती असतील तर यासारख्या एकात्मिक सुविधा या योजनेमध्ये दिल्या जात होत्या जननी सुरक्षा योजनेमध्ये. तर हे जननी सुरक्षा योजना लक्षात ठेवा. काही याचा मुख्य जो उद्देश होता तो संस्थात्मक प्रसूती वाढवण्याचा होता आणि ही जी जननी सुरक्षा योजना आहे ती 12 एप्रिल 2005 पासून सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसते. आता आणखी एक योजना तर लक्षात घ्या या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेली दिसते. योजना म्हटल्यापेक्षा आपण त्याला अभियान म्हणू, ज्याला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणतात. जननी सुरक्षा योजना ज्या दिवशी सुरू झाली म्हणजे 12 एप्रिल 2005 त्याच दिवशी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशानं भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केलेलं आपल्याला दिसते. मग राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे कधी सुरू झालं तर ते लक्षात ठेवा
की ते 12 एप्रिल 2005मध्ये सुरू झालेलं आपल्याला दिसते. सोबतच 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारत निर्माण योजना सुरू करण्यात आली. ही योजना खूप महत्त्वाची आहे, कारण आयोगाने यावर देखील खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. आणि ही जी भारत निर्माण योजना आहे ती 16 डिसेंबर 2005पासून सुरू झालेली आपल्याला दिसते. मग भारत निर्माण योजनेचे काही एक सहा महत्त्वाचे घटक होते. तर एक म्हणजे त्याच्यामध्ये गृहनिर्माण हा होता, त्याच्यानंतर जलसिंचन होता, पेयजल होता, रस्ते असेल, विद्युतीकरण असेल आणि दूरसंचार असेल. तर असे हे 6 क्षेत्र होते. या 6 क्षेत्रांमध्ये मूलभूत म्हणा किंवा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आणि या 6 क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्दिष्टाने ही भारत निर्माण योजना सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसते 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणखी एक योजना या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाची आहे ती राष्ट्रीय ग्रामीण जी रोजगार हमी योजना आहे, तिला आपण नरेगा म्हणतो, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. तुम्हाला माहीत असेल ही जी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे, याच्यासाठी एक कायदा भारत सरकारने केला होता. तो 7 सप्टेंबर 2005चा होता. आणि हे नरेगा जी योजना आहे ती 2 फेब्रुवारी 2006पासून तर सुरू करण्यात आली हे आपल्याला माहीत आहे. तर ही जी योजना आहे नरेगा, ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी 25 सप्टेंबर 2001ची होती आणि सोबतच एक राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना होती 14 नोव्हेंबर 2004ची. यांच्या एकत्रीकरणातून ही जी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसते. यासाठीच मग भारत सरकारने 7 सप्टेंबर 2005ला एक कायदा संमत केला आणि सोबतच या योजनेचं नाव जे आहे ते 2 ऑक्टोबर 2009ला महात्मा गांधी हे नाव त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. आणि ही जी योजना आहे नरेगा योजना, ही संपूर्ण भारतामध्ये 1 एप्रिल 2008पासून लागू झालेली होती. 10व्या पंचवार्षिक योजनेचा विचार करता आणखी एक योजनेच्या संदर्भात मला तुम्हाला सांगावं लागेल. मुलीच्या प्राथमिक शिक्षणासाठी एक राष्ट्रीय योजना सुरू करण्यात आली होती. मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी एक राष्ट्रीय योजना सुरू करण्यात आली होती, ज्याला आपण नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल ॲट काय एलिमेंटरी लेवल. तर ही जी योजना आहे मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय योजना, तर ही जुलै 2003मध्ये सुरू करण्यात आली होती. ही बाब महत्त्वाची आहे. मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी शैक्षणिकदृष्ट्या जे काही मागास तालुके असेल, मी तालुके म्हटलं हे लक्षात ठेवा, का मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या तालुक्यांमध्ये सर्व शिक्षा अभियानाची उपयोजना म्हणून, आता सर्व शिक्षा अभियान तुम्हाला माहीत असेल 2001मध्ये सुरू झालं, या सर्व शिक्षा अभियानाची एक उपयोजना म्हणून मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठीची राष्ट्रीय योजना जुलै 2003मध्ये काय करण्यात आलेली दिसते, आपल्याला सुरू करण्यात आलेली दिसते. आणखी एक योजना या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेली आहे, ती म्हणजे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. आता तुम्हाला माहीत असलं पाहिजे का कस्तुरबा गांधी जे बालिका विद्यालय आहे ते जुलै 2004मध्ये उच्च प्राथमिक शिक्षणामध्ये जे काही लैंगिक विषमता असते ते दूर करण्यासाठी, विद्यालय उभारण्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या मागास तालुक्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. कोणती? कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. तर ही योजना जुलै 2004ची आहे. याचा जो मेन पर्पज आहे का उच्च प्राथमिक शिक्षणामध्ये जे काही लैंगिक विषमता असेल ती दूर करण्यासाठी आणि सोबतच विद्यालय उभारण्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या जे काही मागास तालुके असेल त्या ठिकाणी ही कस्तुरबा गांधी विद्यालय सुरू करण्यात आलेलं आपल्याला दिसते. सोबत याच 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान सुरू करण्यात आलं होतं, ज्याला आपण जेनुरम म्हणतो, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन. आता हे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान होतं कशासाठी, तर शहरी भागामध्ये म्हणा ज्या पायाभूत सुविधा आहेत, जसं ऊर्जा आहे, दूरसंचार आहे, रस्ते आहे, पाणीपुरवठा आहे, वाहतूक आणि स्वच्छता आहे, घनकचरा व्यवस्थापन असेल, या घटकांचा विकास करून शहरी विकासाच्या उद्देशाने ही जी योजना आहे ही 3 डिसेंबर 2005ला सुरू करण्यात आली. लक्षात ठेवा का जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी जे पुनरुत्थान अभियान आहे ते केव्हा सुरू करण्यात आलं, तर ते 3 डिसेंबर 2005ला. आयोगानं या संदर्भातही भरपूर सारे प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. आणि या शहरी भागातील ज्या काही पायाभूत सुविधा आहे
ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आताच सांगितलं, ऊर्जा असेल, दूरसंचार असेल, रस्ते असेल, पाणीपुरवठा असेल, वाहतूक असेल, स्वच्छता असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, या सगळ्या शहरातील घटकांचा विकास करून शहराच्या विकासाची एक पाया रचणे, याच्यासाठी हे 3 डिसेंबर 2005ला ही योजना सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसते, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान. सोबतच 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम जो होता, ज्याला आपण इंटिग्रेट हाऊसिंग अँड स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो, इंटिग्रेट हाऊसिंग स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर 3 डिसेंबर 2005ला काय झालं, म्हणजे ज्या दिवशी जवाहरलाल नेहरू जे आहे राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान, अगदी त्याच दिवशी 3 डिसेंबर 2005ला जी वाल्मिकी आंबेडकर आवास योजना होती 2001ची, सोबत एक नॅशनल स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम होता 1996चा, नॅशनल स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम 1996चा. एक मी तुम्हाला सांगितलं वाल्मिकी आंबेडकर आवास योजना आणि एक सांगितलं नॅशनल स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम 1996चा. यांच्या एकत्रीकरणातून शहरी झोपडपट्ट्यांचा विकास, तसेच शहरातील दारिद्र्यरेषेखालील जे काही कुटुंब असतात त्या कुटुंबांना निवारा पुरवण्याच्या उद्देशानं ही एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आपल्याला दिसतो. खूप महत्त्वाचं आहे का एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली, तर लक्षात ठेव जा का 3 डिसेंबर 2005 रोजी. त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला, वाल्मिकी आंबेडकर आवास योजना असेल, नॅशनल स्लम, तर लक्षात घ्या डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल 1996चा, यांचं एकत्रीकरण केलं आणि त्या एकत्रीकरणातून नंतर मग शहरी झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी सोबत शहरी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना निवारा पुरवण्याच्या उद्देशानं ही एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम सुरू झालेला आपल्याला दिसतो. सोबतच 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणखी एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसते, ती म्हणजे राष्ट्रीय समविकास योजना. राष्ट्रीय समविकास योजना तर ही आर्थिक वर्ष 2003-04मध्ये सुरू झाली होती. याचा मुख्य जो उद्देश होता तो म्हणजे मागास जिल्ह्यांचा समतोल विकास साधून प्रादेशिक समावेशनाच्या उद्देशानं ही राष्ट्रीय समविकास योजना सुरू करण्यात आली होती. तर राष्ट्रीय समविकास योजना केव्हा सुरू करण्यात आली होती, तर ते 2003-04मध्ये. आणि मेन पर्पज मी तुम्हाला सांगितला, मागास जिल्ह्याचा समतोल विकास साधणे आणि त्यासोबतच प्रादेशिक समावेशन साधण्याच्या उद्देशानं ही राष्ट्रीय समविकास योजना सन 2003-04मध्ये सुरू करण्यात आलेली पाहायला मिळते. सोबत या 10व्या पंचवार्षिक योजनेतलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर FRBM कायदा. FRBM कायदा तुम्हाला माहीत असेल का 2003चा आहे. राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करण्याच्या उद्देशानं तर हा कायदा करण्यात आला होता आणि सरकारच्या जास्तीत जास्त खर्चाला, जो सार्वजनिक खर्च आहे त्याला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून, एक प्रकारचा आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, प्रशासनाच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिकोनातून FRBM कायदा करण्यात आला होता. आणि हा कायदा जो आहे तो 5 जुलै 2004पासून लागू झालेला आपल्याला दिसते. तर या FRBM कायदाच म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी, जो बजेट मॅनेजमेंट ॲक्ट आहे, तर तो हाच आहे 2003चा आणि जो लागू झाला तो 5 जुलै 2004मध्ये. आता FRBM कायदा जो होता तो सरकारचं जे महसूल आहे त्याचं वर्धन करण्यासाठी आणि सरकारच्या खर्चाचं सुसूत्रीकरण करण्यासाठी, एक प्रकारचं उत्तरदायित्व आणि एक आदर्श व्यवस्थापन अधोरेखित करण्यासाठीच हा जो कायदा आहे FRBM कायदा तो 2003मध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसतो. आणि हा कायदा मी सांगितल्याप्रमाणे तर लक्षात घ्या तो 5 जुलै 2004मध्ये लागू झालेला दिसतो किंवा त्याचं कार्यान्वित झालेला दिसतो आपल्याला FRBM कायदा. तर FRBM कायदा मग केव्हा कार्यान्वित झाला, तर 5 जुलै 2004. याच्या संदर्भातले अनेक आयोग आहेत जे मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवले. त्याच्यामध्ये एक विजय केळकर असेल, विजय केळकरचे 2 कार्यगट आहे FRBM कायद्याच्या संदर्भात. तर आणि एक आहे तर लक्षात घ्या NK सिंग यांचा कार्यगट. तर त्यांनी बऱ्याचशा शिफारसी FRBM कायद्याच्या संदर्भात केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं ही 10वी पंचवार्षिक योजना आहे. आणि ही 10वी पंचवार्षिक योजना जी मी आता तुम्हाला त्याविषयी अनेक त्याच्यातल्या उद्दिष्टांविषयी म्हणा किंवा त्या योजनेच्या यश आणि अपयशाच्या संदर्भात म्हणा, राजकीय घोडामोडीच्या संदर्भात म्हणा, त्या योजनेच्या अंतर्गत सुरू झालेल्या योजना म्हणा, तर ह्याविषयी मी तुमच्याशी सविस्तर बोललो. पुन्हा तर लक्षात घ्या, पुन्हा आपण नवीन एका अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या विषयाला